आणिक कैसी नवलपरी आप्पा नामे एक आचारी उभा तेथेच धुनी शेजारी बाबा तयावरी घालिती म्हणती हे शेटजी इथवर आले ते मज करिता नाही श्रमले आप्पा लागी प्रेम दाटले म्हणून पातले शिर्डीस असो ऐसे हे भाषण झाले धर्मसी आपले निश्चय विसरले आपण होऊन पाया पडले मग ते परतले वाड्यात असो माध्यान्ही आरती झाली घरी जाण्याची तयारी चालली आज्ञा घेण्याची वेळ आली मंडळी निघाली मशिदी धर्मसी तेव्हा काकास वदत मी तो नाही आज्ञा मागत तुम्हीच मागा तुम्हा ती लागत तव काय म्हणत माधवराव काकांचे तो नाही प्रमाण आठवडा एक भरल्या विण होणार नाही आज्ञापन आपणची विचारून घ्या नाका पुढे हे तिघे जाऊन बैसता माधवराव आज्ञा मागता बाबांनी सांगू आरंभिली वार्ता ती स्वस्थ चित्ता परिसावी होता एक चंचल बुद्धी घरी धनधान्याची समृद्धी शरीरी नाही आधी व्याधी नसती उपाधी आवडे उगाच बोजा वाही माथा हिंडे इतस्तता नाही स्वस्थता खाली ठेवी उचली मागुता नाही निश्चलता मनस पाहुनी ऐसी तयाची अवस्था किव आली माझिया चित्ता वाटेल त्या एका ठाई आता ठेवरे निश्चितता म्हणालो उगाची ऐसा भ्रमतोस एका ठाईच स्वस्थ बैस वार्ता खोचली धर्मसीस मानित आपणास इशारा तो असोनी वैभव यथास्थित कारण नसता यत्किंचित धर्मसी सदा चिंताक्रांत डोके पिकवित उगाच असता विपुल संपत्ती मान मनास नाही समाधान पाठीसी काल्पनिक दुःखे गहन त्यातच निमग्न सर्वदा ऐकता साई मुखींची कथा शेटजी परम विस्मित चित्ता ही तो आपुले मनाची अवस्था अतिसादरता परिसिली काकांस इतुकी लवकर आज्ञा अशक्य कोटीची ही घटना परी तीही मिळता प्रयासाविना धर्मसी मनात संतुष्ट काकाने निघावे बरोबर धर्मसीची इच्छा फार तीही बाबांनी पाडिली पार देऊनी होकार जावया हाही एक शेटजीचा पण कैसी बाबांनी जाणिली खूण हेही एक साधुत्व लक्षण पटले विलक्षण धर्मसींना जाहली संशय निवृत्ती साई साधू ही अभिव्यक्ती दयामनी जैसी वृत्ती तैसीच अनुभूती दाविली ज्या ज्या मार्गे जाऊ इच्छिती तो तोच मार्ग तया लाविती साई जाणती अधिकार संपत्ती परमार्थ प्राप्ती ही त्या माने भक्त भावार्थी अथवा टवाळू साई समत्वे दोघांसी कृपाळू एकास टाळू दुजिया कवटाळू नेणे ही गणवाळू माऊली तव ते दोघे जेव्हा निघती 15 रुपये काका प्रती बाबा दक्षिणा मागून घेती सवेच वदती काकास दक्षिणे लागी जाने मजला असेल 1 रुपया दिधला दशगुणे मज तयामो बदला द्यावा लागला मोजून मी काय कोणाचे घेईना फुकट मागेन मी सर्वा सरसकट फकीर जयासी दावी बोट तयासीच गोष्ट दक्षिणेची तो